नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आणि आज पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरुडकरांच्या सोबत आपण गप्पा मारायला आलेलो आहोत. आता डॉक्टरांशी गप्पा मारण्यासाठी वेगवेगळे आजार काढावे लागतात ते मात्र कळायला लागले. असा मोहरा झाला नाही न पुढे कधी होणार, बाळ टिळक हे नाव जगात गरजत राहणार, ही कविता आपल्या सगळ्यांना चांगली ठाऊक. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या अनेकांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं, त्या प्रत्येकाच्या प्रती हे राष्ट्र कृतज्ञ आहेच. पण क्रांतिकारकांच्या बाबत मात्र कृतज्ञतेची ऐवजी कृतज्ञतेची भावना अधिक वेळेला आपल्याला दिसते. म्हणजे एक या देशामध्ये साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. हे गाणं जेवढ्या अभिमानानं आपण गातो ना, तेवढ्याच अभिमानाने क्रांतिकारकांच्या यशाची गाथा सुद्धा गायला हवी. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन, आणि म्हणून याच विषयावर आपण डॉक्टर उदय निरुडकरांना बोलतं करणार आहोत. आज बोलतं कसलं करणार आहोत? आज ते वेगवेगळ्या गोष्टी इतक्या धमाकेदार पद्धतीनं आपल्या समोर मांडणार आहेत, आणि त्याच मांडण्यासाठी आपण त्यांना आज बोलतं करणार आहोत, उद्युक्त करणार आहोत आणि त्यांना मांडायला लावणार. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राच्या भूमीतून अनेक क्रांतिकारक जन्माला आले, तसे ते भारत देशाच्या भूमीतही खूप मोठ्या प्रमाणावर झाले. म्हणजे लाल बाल पाल असं म्हणताना जेव्हा आपण बाळ गंगाधर टिळकांचा उल्लेख करतो, तसा लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल यांचा पण करावाच. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असं म्हणताना भगतसिंग यांचा उल्लेख देखील तेवढ्याच आदराने आपल्याला करावा लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये क्रांतिकारकांचा वाटा देखील तेवढाच महत्वाचा होता. या क्रांतिकारकांचा एकूण काळ आपण कसा मांडा? आज 1 ऑगस्ट आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, त्यावेळेला क्रांतिकारांचं स्मरण करणं हे पत्रकार म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे. याचं कारण त्यांच्या त्यागावरच आजचा हा स्वातंत्र्याचा डोलारा उभा आहे असं मला वाटतं. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतल्या चिखली या गावात 23 जुलै 1856 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 हा सरदार गृह मुंबई इथे झाला. म्हणजे एक प्रकारे 64 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. तुम्ही बरोबर सांगितलं की लाल बाल पाल ही एक प्रकारे क्रांतिकारकांची त्रिसूत्री होती असं म्हटलं तरी हरकत नाही. काय काय इंटरेस्टिंग काळ होता बघा सुशील. वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो, त्या वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 आणि त्यांचा मृत्यू फ्रान्सच्या एडन या इथल्या तुरुंगवासात अत्यंत हाल अपेष्टा सहन करत 17 फेब्रुवारी 1883 ला झाला. म्हणजे टिळकांचा जन्म 1856 आणि वासुदेव बळवंत फडक्यांचा मृत्यू 1883 म्हणजे त्यांच्या कार्याचा प्रभाव एक प्रकारे टिळकांवर पडला किंवा असं म्हणाल तरी हरकत नाही. भगतसिंग यांचा जन्म सप्टेंबर 1907 आणि त्यांचा मृत्यू 1929 मार्चचा. म्हणजे तोही काळ साधारणतः त्याच्याशी मिळताजुळताच आहे. तर सावरकर, ज्यांनी तर प्रत्यक्ष टिळकांपासून प्रेरणा घेतली, त्यांचा जन्म 1883 आणि त्यांचा मृत्यू हा स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 26 फेब्रुवारी 1966. हे सगळं मी अशा करता सांगतोय की ही एक नियतीची योजना होती अशा प्रकारे क्रांतिकारक जन्माला येण्याची या देशामध्ये. आता ज्या कुटुंबाने सर्वात मोठा त्याग केला ते सावरकर. त्यांच्यानंतर ज्या कुटुंबाचा सर्वात मोठा त्याग आहे असं म्हटलं जातं ते म्हणजे चाफेकर बंधू. त्या चाफेकर बंधूंपैकी जे सर्वात ज्येष्ठ होते दामोदर हरी चाफेकर, त्यांचा जन्म 1869 म्हणजे टिळकांनंतर जवळपास 12-13 वर्षांनी, आणि त्यांना फाशी दिलं गेलं 1898 साली. त्यांचे भाऊ त्यांच्या पाठीवर जन्माला आलेले, त्यांचा जन्म 1873 आणि त्यांना 1899 मध्ये फाशी दिलं गेलं. आणि त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेले वासुदेव हरी चाफेकर, जे 20 वर्षाचे सुद्धा नव्हते, त्यांचा जन्म 1880 आणि त्यांना फाशी दिलं गेलं 1899. त्या काळातच इतकं भारलेपण होतं आणि इतके क्रांतिकारक प्रेरणा घेऊन जन्माला आले या लोकमान्य टिळक, लाल बाल पाल यांच्यापासून. बारिंदर कुमार घोष 1880 जन्म आणि त्यांचा मृत्यू 1959. अशफाकुल्ला खान यांचा जन्म 1900 सालातला आणि त्यांचा मृत्यू
27 सालातला. चंद्रशेखर आझाद 1906 साली जन्माला आले आणि त्यांचा मृत्यू 1931 सालातला. रासबिहारी बोस ज्यांनी आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या दहशतवाद म्हणजे आपण ज्याला स्वातंत्र्य युद्धासाठी म्हणा अशा क्रांतिकारकांच्या कारवाया केल्या, ते 1886 साली जन्माला आले आणि त्यांचा मृत्यू 1945 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीला त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या मागची आणखीन एक प्रेरणा होती, ती म्हणजे अरविंद घोष यांची. त्यांचे नाव आपल्याला विसरता येणार नाही. या सगळ्यामुळे काय झालं, यांच्या कारवायांमुळे, यांच्या विचारांमुळे प्रभावित होऊन भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रांतिकारक संघटना उभ्या राहिल्या. अगदी अंदमान निकोबार आयलंड मध्ये सुद्धा उभ्या राहिला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथे सुद्धा कम्युनिस्ट कन्सॉलिडेशन अशा नावाने एक प्रचंड मोठी शक्ती निर्माण झाली. बंगालमध्ये तर अनुशीलन समिती आणि युगांतर याची स्थापना झाली आणि त्या युगांतर आणि अनुशीलन समितीतून अनेक क्रांतिकारक जन्माला आले. उत्तर प्रदेशामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक अशा नावाने क्रांतिकारकांचं संघटन झालं. आणि भारतामध्ये आपल्याला माहित नसेल, वीर कोतवाल, अनेकदा आपण नाव ऐकतो परंतु त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय ते आपल्याला कळत नाही. त्या वीर कोतवाल यांनी कोतवाल दस्ता याची स्थापना केली होती आणि सावरकरांनी अभिनव भारत यांची स्थापना केली होती. त्यामुळे संपूर्ण भारतभर या क्रांतिकारी विचारांचा पगडा किंवा त्याचा प्रभाव आणि त्यांच्या कारवाया सतत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या होत्या. त्याचं आद्य नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते वासुदेव बळवंत फडके असतील किंवा लोकमान्य टिळक असतील. आणि त्या टिळकांचीच आज पुण्यतिथी आहे, म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करणं आणि ते पत्रकार असल्यामुळे आपल्यासारख्या पत्रकारांनी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. सर, यात मला आणखी एक महत्वाचा विषय, तुम्ही अख्खा पटच उलगडून सांगितलाय. भारतामध्ये 1818 साली ब्रिटिशांची राजवट आली. खरं तर ती पहिली ईस्ट इंडिया कंपनीची होती, पुढे ती ब्रिटिशांची झाली 1857 नंतर. 1818 ते 1947 या प्रदीर्घ कालखंडामध्ये ब्रिटिशांनी अनेक वेळेला काही सुधारणा आणलेल्या आहेत. म्हणजे भारतीयांना जरा मोकळीक दिलेली आहे, काही वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आणि या सगळ्या आणत असताना एक बॅकग्राऊंड असं दिसतं की या सगळ्या सुधारणांच्या मागे काही ना काहीतरी क्रांतिकारी घटना आहेत. म्हणजे जसं आपण श्रेय महात्मा गांधींना देतो, तशा काही ना काही क्रांतिकारी घटना त्याच्या आधीच्या आहेत. या सगळ्या सुधारणावादी आणि क्रांतिकारी घटना यांचं कसं समीकरण जुळत आहे? चांगला प्रश्न आहे तुमचा, की आपल्याकडे काय झालंय की देदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुमने कर दिया कमाल अशा प्रकारची एक विचारसरणी मानली जाते. महात्मा गांधींचं भारताच्या स्वातंत्र्यातलं योगदान निसंशय थोर आहे, त्याच्याविषयी काही वाद नाही. आणि प्रत्येकाने नतमस्तक व्हावं असंच आहे, प्रेरणा घ्यावं असंच आहे. परंतु बिना खडग बिना ढाल हे कितपत खरं आहे हे आपण जरा तपासून पाहिलं पाहिजे. अनेक सुधारणा ब्रिटिशांना या क्रांतिकारकांच्या कारवायानंतर कराव्या लागल्या. तोरणची धावता आढावा त्याचा आपण एखाद मिनिटात घेऊया. 1857 आपल्याकडे स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध झालं. अर्थात ते अयशस्वी ठरलं. त्याची कारणं काय, त्याच्यावर आपला एक वेगळा कार्यक्रम त्या निमित्ताने करता येईल. परंतु त्याच्यानंतर 1858 मध्ये ब्रिटिश राणीचा जाहीरनामा झाला आणि त्याचा जो उल्लेख तुम्ही आता केला की ईस्ट इंडिया कंपनी ऐवजी आता ब्रिटिशांच्या संसदेचं, त्याच्या पार्लमेंटचं आणि पर्यायाने राणीचं राज्य देशावर येईल अशी एक रचना, राजकीय रचना त्यावेळी अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर 1857 पासून प्रेरणा घेऊन त्यावेळच्या क्रांतिकारकांनी एकत्र येत अनेक अडचणींवर मात करत 1872 मध्ये कुका अशा नावाचा एक फार मोठा सशस्त्र उठाव केला. त्याच्यात नामधारी शीख त्याच्यामध्ये आघाडीवर होते आणि बाबा रामसिंग यांचं खूप प्रचंड मोठं कार्य आहे. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सशस्त्र क्रांतीचा उठाव केला आणि ब्रिटिशांना सळोकी करून सोडलं. त्याच सुमाराला म्हणजे त्याला पॅरलच आपण एक प्रकारे जाऊया, ती म्हणजे आपल्याकडे वासुदेव बळवंत फडके यांनी 1879 मध्ये हा लढा प्रचंड जोरात उभा केला. अर्थात त्याला लगेच पकडण्यात आलं आणि अत्यंत सर्वात जास्त हालअपेष्टा कोणाच्या झाल्या असतील तरी वासुदेव बळवंत फडके यांच्या झाल्या आहेत. आणि अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचा मृत्यू एडनला आफ्रिकेमध्ये वयाच्या अवघ्या 36-37व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे. ब्रिटिशांना हे सगळं इतकं असह्य झालं, विशेषतः वासुदेव बळवंत फडके यांच्या जाण्यानं 83 साली इतकी मोठी दगदग होती आतमध्ये, ज्याला आपण एक लेटंट हीट असं सायन्समध्ये म्हटलं जातं, की ती वरवर जाणवत नाही हीट, पण ती खाली तळाखाली एखाद्या व्होल्कॅनो सारखी इरप्ट व्हायची वाट बघत असते, एखाद्या ज्वालामुखीसारखी आत निद्रिस्त असते आणि ती कधी वरती येऊन उद्ध्वस्त करू शकते याची जाणीव चाणाक्ष धुरंधर ब्रिटिश राजकारण्यांना झाली. आणि म्हणून त्यांनी 1885 साली ॲलन ओ ह्यूम
याच्या नेतृत्वाखाली, म्हणजे तो स्वतः ब्रिटिशरच आहे, त्यांनी भारतीयांच्या आवाजाला एक प्रकारे प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांच्या असंतोषाला वाट मिळावी म्हणून त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. जी आत्ताची काँग्रेस आहे ते त्याचं एक प्रकारे खंडित होत 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 त्याचे काय तुम्ही म्हणाल ते भ्रष्ट रूप म्हणा, सुष्ट रूप म्हणा, जे काय असेल तुम्हाला जे काही द्यायचंय ते पण द्या, पण तीच ही ती काँग्रेस आहे आणि त्यांचंही भारताच्या भ्रष्ट सुष्ट स्वातंत्र्य असं लढ्यामध्ये म्हणण्यापेक्षा भ्रष्ट सुष्ट असं म्हणण्यापेक्षा सज्ञान झालेलं रूप म्हणून ते सध्याचे रूप आहे. आता त्याच्यानंतर सुद्धा त्या सशस्त्र कारवाया थांबेना म्हणून डफरीन अशा नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला पाठवण्यात आलं आणि त्यांनी 1888 ते 1892 या काळात इथे वास्तव्य करून एक प्रकारे डफरीन सुधारणा, त्यांच्या नावाचा एक चौक मला वाटतं सोलापूरमध्ये डफरीन चौक 2-3 ठिकाणी महाराष्ट्रात आहे, सोलापूरचा मला नक्की पाहिल्याचं आठवतंय. तर त्या डफरीनच्या सुधारणा आल्या. ब्रिटिशांना असं वाटलं की आता चला ह्याच्यानी काही सगळं शांत होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि पुन्हा लष्करी उठावानी जोर केला आणि तो इतक्या जोरात विविध ठिकाणी आला की ब्रिटिश त्यांनी अक्षरशः हादरून गेले. त्याच काळामध्ये 1905 ते 1911 मध्ये बंगालच्या एकीकरणाची चळवळ अत्यंत जोरात सुरू झाली. त्याला वंगभंग चळवळ आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये 6वी किंवा 7वीच्या धड्यात आता सुद्धा असेल हा इतिहास. त्याच्यामध्ये वंगभंगाची चळवळ आली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणावर बॉम्ब आणि बुलेट्स म्हणजे गोळ्या आणि बॉम्ब वापरण्यात आले. लक्षात घ्या, हा काळ बरोबर 115-117 वर्षापूर्वीचा आहे. 1905 ते 1911 ह्या संपूर्ण बंगालमध्ये रक्तलांचीर होत्या आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या कारवाया, चौक्या जाळल्या गेल्या, त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर बॉम्ब फेकणं, बऱ्याच गोष्टी त्या काळात झाल्या. त्याला उत्तर म्हणून ब्रिटिशांनी लगेच ब्रिटिश संसदेतनी 2 माणसं पाठवली आणि त्याच त्या मोर्ले मिंटो सुधारणा ज्या आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वापरल्या, त्याला कारणीभूत ही वंगभंग चळवळ आणि त्यातून जो लष्करी उठाव झाला तो आहे. या सगळ्यामुळे काय झालं असेल तर बंगालचं जे विभाजन करायचा डाव ब्रिटिशांचा कुटील डाव होता ना, तो या सगळ्या क्रांतिकारक कारवायांनी हाणून पाडला गेला. त्याच्यानंतर 1910चं दशक आलं. त्याच्यामध्ये या क्रांतिकारक कारवाया खूप जोरात वाढल्या. अनेक ठिकाणी छोटे मोठे क्रांतिकारक आले. त्यांनी गावागावामध्ये ब्रिटिशांना सळोकी करून सोडलं. म्हणून आणखीन 2 सुधारणावादी इकडे पाठवण्यात आले आणि ते म्हणजे मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड. या मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड यांनी इथे येऊन सुधारणा राबवल्या. याचं कारण त्यांचं भारतावर प्रेम वगैरे होतं असं काही नाही, तर आपण एक नाव कायम इतिहासात ऐकतो ते म्हणजे गदर क्रांती. ही जी गदर क्रांती होती ना, त्या गदर क्रांतीच्या उठावानंतर ब्रिटिशांना हे सगळं करायला भाग पडलं. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. त्यावेळेला पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. पहिलं महायुद्ध त्याच्यानंतर लगेच सुरू झालं आणि मग याच काळामध्ये जी नावं प्रसिद्ध झाली, ज्याला आपण एक प्रकारे आज पूजनीय क्रांतिकारक म्हणतो, ते म्हणजे लाला हरदयाल, रासबिहारी बोस, राजा महेंद्र, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, हे सगळे हे त्या काळातले निर्माण झालेले क्रांतिकारक आहेत. त्याच्यानंतर एक मोठा लष्करी उठाव झाला. त्याच्यात तर तुम्ही आश्चर्य वाटेल म्हणजे काय धाडस आहे बघा, प्रत्यक्ष विधानसभेत जाऊन बॉम्ब टाकला आणि तोच तो प्रसिद्ध काकोरी कट 1925चा. त्याच्यात जी लोक पकडली गेली त्यानंतर ब्रिटिशांनी अक्षरशः म्हणजे काहीही दयामाया नाही, त्यांना डायरेक्ट फाशी देऊन टाकले. त्याच्यावर जरा वातावरण थंड व्हावं म्हणून मग गोलमेज परिषद 1930 साली भरवली गेली, ज्याला महात्मा गांधी आपल्याकडे गेलेले होते. त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी सावरकरांच्याच सांगण्यावरून एक प्रकारे नेताजींनी हा देश सोडला आणि परदेशात जाऊन कारवाया करायला सुरुवात केली आणि खूप मोठ्या प्रमाणात आझाद हिंद फौज आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. भारतात देखील सुरू झाल्या. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी मग पुढे अभिनव भारतचा इतिहास आहे तो मी नंतर सांगेन, पण एक प्रचंड मोठ्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. त्याला उत्तर म्हणून 1942 साली क्रिप्स योजना आल्या. त्या क्रिप्स योजना कम्प्लीट बारगळल्या. त्याला भारतीयांनी पूर्णपणे धुडकावून लावलं आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून 1946 साली आपल्याकडे मुंबईमध्ये नाविक दलाचा उठाव झाला. त्याच काळात लष्करामध्ये उठाव व्हायची चिन्ह निर्माण झाली. त्याचा एक परिणाम असा झाला तुम्हाला सांगतो की ब्रिटिश हादरून गेले, कारण दुसरं महायुद्ध जिंकण्यासाठी ज्या शूर हिंदी शिपायांनी त्यांना मदत केली होती ते आता युद्ध सज्ज झालेले होते. त्यांच्याकडे लष्करी दारुगोळा होता,
त्यांच्याकडे बंदुका चालवायचं, तोफा चालवायचं प्रशिक्षण झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा जो उठाव झाला त्याला आपण इंग्रजीमध्ये एक अतिशय सुंदर म्हण आहे की म्हणजे लास्ट नेल इन द कॉफिन, शेवटचा खिळा ठोकला गेला. आणि मग ब्रिटिश इतके हादरले की त्यांनी या सगळ्यातून मुक्त होण्याकरता म्हणून त्यांनी स्वातंत्र्य भारताला बहाल करायचा निर्णय गेला. त्या काळात एक अत्यंत दुर्लक्षित घटना तुम्हाला सांगतो, ती म्हणजे सावरकर हे आयर्लंडच्या दहशतवादी संघटना म्हणून ज्या क्रांतिकारक संघटना ज्या होत्या त्यांच्याशी सावरकरांचं एक प्रकारे काय म्हणून आपण ज्याला कोऑर्डिनेशन होतं, त्यांच्यात एक अंडरस्टँडिंग होतं. आणि युरोपातल्या ज्या सगळ्या अशा प्रकारच्या संघटना होत्या त्यांच्याशी सावरकरांनी संधान बांधलेलं होतं. दुर्दैव आहे आपल्याकडे की या सगळ्याची संभावना मारो काटो गँग अशी करण्यात आली. भगतसिंगाचं वर्णनच मारो काटो गँग हे त्यावेळच्या देदी आम्ही आझादीनी केलेलं होतं. हे अतिशय दुर्दैव आहे. एक तुम्हाला प्रसंग सांगतो, तो म्हणजे टी.बी. चक्रवर्ती हे बंगालचे प्रभारी गव्हर्नर होते. ते स्वातंत्र्य मिळालं, ते राहायला आले होते, पाहुणे होते. तर त्यांनी गप्पा मारताना एक दिवशी त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला जे स्वातंत्र्य दिलं त्याची काय कारण होती. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इथल्या लष्करी उठावानी आम्ही हप्पून गेलेलो होतो आणि त्या लष्करी उठावानंतर आमची सत्ता खिळखिळ झाल्याची पूर्ण जाणीव आम्हाला झाली, म्हणून वी जस्ट केम आउट ऑफ इट. हे त्यांनी दिलेलं आहे, त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे. फक्त अशा गोष्टींना आपल्याकडे प्रसिद्धी मिळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्याच्यामध्ये. जॅक्सनचा वध नाशिकला कानर यांनी केला, पुढे कर्जनला, लंडनला जाऊन मदनलाल धिंगरांनी त्यांचा खून केला. आत्ताच त्याच्यावर एक सुंदर चित्रपट आपल्याकडे आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, किंवा रँडचा खून झाला त्याच्यावरही आपल्याकडे एक सुंदर चित्रपट आला. परंतु क्रांतिकारकांच्या कारवाया आणि सुधारणा यांचा काय संबंध होता हे मी तारीखवार तुम्हाला आज दिले. सर खरंच आहे, हे खरंच खूप भयंकर आहे. म्हणजे चक्रवर्तींचा विषय तर फारच इंटरेस्टिंग आहे की या देशात उठावाची शक्यता बघूनच ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं होतं. या सगळ्यामध्ये अजून एक खूप महत्वाचा विषय येतो, तो म्हणजे जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी बाब. म्हणजे या सगळ्या जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीच्या विषयामध्ये हा किती महत्वाचा असतो आणि ही जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी भारतातल्या त्या काळातल्या कोणकोणत्या नेत्यांना समजलेली होती आणि काय असते ही जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी. हे अतिशय महत्वाचा, परंतु आपल्याकडे पत्रकारांनी सुद्धा आणि विशेषतः मराठी पत्रकारांनी एक 2-4 सन्मान्य अपवाद वगळले तरी या विषयावर कोणी फारसं लिखाण केलंय, याचं ट्रॅकिंग केलंय हे काही आपल्याला दिसत नाही. भू राजकीय अशा स्वरूपाची एक दृष्टी असते, एक धोरण असतं आणि तोच तुमच्या डिफेन्सचा, तुमच्या संरक्षण सिद्धतेचा, तुमच्या परदेश नीतीचा, विदेश नीतीचा आत्मा असतो. तुमच्या ज्या अनेक अंतस्थ हेतू असतात ते पूर्ण करण्याकरता जे वेपन तुम्हाला वापरायचं असतं ते म्हणजे तुमची जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते. याचं कारण आहे की जर तुमची भू राजकीय धोरण जर बरोबर असेल तर अनेक देश हे समृद्धी परत जातात, खूप सक्षम, ताकदवान बनतात, सामर्थ्यवान बनतात. परंतु हे जर धोरण चुकलं तर खऱ्या अर्थाने ते भिकेल लागतात. अनेकदा असं आपल्या लक्षात येतं की जगातला कुठलाच देश हा स्वसामर्थ्याच्या बळावर मी एकट्याच्या जीवावर जगतो असं आता राहू शकणार नाही, आणि विशेषतः आत्ताच्या जगात तर शक्यच नाही. या सगळ्या ठिकाणी एक इंटरकनेक्टिव्हिटी आहे, एकमेकाशी संबंध आहेत. ते केवळ व्यापार उद्यमाचे, माणसं इकडून तिकडे, डियास्पोरा इकडून तिकडे राहायला गेला याचे नाही आहेत. सांस्कृतिक आदान प्रदान आहे, फायनान्स एका देशातून दुसऱ्या देशात जातो, व्यापार होतो, आणि त्याही पेक्षा सुद्धा संरक्षण सिद्धतेसाठी एकमेकांच्या हातात हात घालून एक अभिन्न अशी भिंत उभी करणं गरजेचं असतं. म्हणून कोणत्याही देशाच्या, मग तो अमेरिका असेल किंवा अगदी निकाराग्वा सारखा छोटा देश असेल, त्या सगळ्या नेतृत्वाला एक भू राजकीय अशा प्रकारची अंतस्थ दृष्टी असणं अत्यंत गरजेचं असतं. सर मी या अशा आज आपण टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त बोलतो आणि मला असं वाटतंय की आता खूप न ताणता ही जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी, भू राजकीय धोरण लोकमान्य टिळकांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर होतं.
आणि ते अजून तरी लोकांच्या समोर फारसं आलेलं नाहीये. लोकमान्य टिळकांची ही स्ट्रॅटेजी काय होती आणि त्यांनी ती कशी राबवली आहे हे ऐकणं, पाहणं दोन्ही खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे त्यावर तुम्ही जरा बोलावं असं अपेक्षित आहे आणि काही पुरावे पण आपण दाखवूया. पुरावे तर आहेतच. अलीकडच्या काळात मी उमाकांत तासगावकर यांचं एक पुस्तक पाहिलं आणि त्या पुस्तकाचं कव्हर पेज जे आहे ते आता मी तुम्हाला पाठवले, ते आपल्या प्रेक्षकांना तुम्ही हो. दाखवा. त्या पुस्तकातून काही महत्वाचे उलगडे झालेले आहेत आणि ते टिळकांच्या वन ऑफ द फायनेस्ट जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज विच इज अ mark of a great statesman, a great global leader, and a perfect, I would say, a leader to lead India towards freedom and even after the freedom. आणि ही क्षमता आणखीन एका आपल्याकडे नेत्याकडे होती आणि त्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. दुर्दैवाने दोघांनाही त्यांचे ड्यूज मिळाले नाहीत आणि आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर फक्त गांधी नेहरू घराणं आणि विना खडग विना ढाल. दोन नाव. त्यांचं योगदानही विलक्षणच आहे, त्याच्याविषयी काही वाद नाही. परंतु टिळकांच्या काळामध्ये होम रूलची मागणी अतिशय जोरात होती आणि होम रूलनी एक प्रकारे जनमानस कॅप्चर केलेलं होतं. त्याच वेळेला ब्रिटनमध्ये देखील अशा प्रकारची आपली मागणी जी आहे ती ठामपणे मांडली जावी असं भान ज्या काही एक थोड्याफार नेत्यांना आलं त्यातले एक लोकमान्य टिळक होते, किंबहुना द मोस्ट पॉवरफुल लीडर म्हणून त्यांना हे भान होतं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये आपल्या मागणीला समर्थन मिळालं पाहिजे आणि त्यानिमित्त तिकडे काही अनागोंदी किंवा गोंधळ किंवा आपल्या समर्थनार्थ एखादी लॉबी उभी करता येते का, याविषयी जर पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर तो लोकमान्य टिळकांनी केला. आता तुम्ही एक लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला ब्रिटिशांनी राष्ट्रद्रोहाचा खटला टिळकांवर दाखल केला आणि टिळक 1908 मध्ये मंडालेच्या तुरुंगात आणि तिथे त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तिथून बाहेर आल्यानंतर टिळकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या काळात इंटरनेट नाही, एकमेकांचे पेपर येत नाही, टेलिव्हिजन येत नाही, काहीही नाही, परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडींचं एक ज्ञान, चौफेर दृष्टी आणि या देशाविषयी विलक्षण प्रेम आणि एक अंतस्थ अशी जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजीची एक दृष्टी, परमेश्वरी देणगी म्हणून आपण. यामुळे टिळक वॉज नो फूल. ही वॉज अ व्हेरी स्मार्ट अँड शूड पॉलिटिशियन. त्यांनी 1918 साली तत्कालीन इंग्लंड मधली जी अपोजिशन अतिशय छोटी पार्टी होती ती म्हणजे लेबर पार्टी, एका ट्रेड युनियन मधनं त्यांचा जन्म झाला. आपण ज्याला मजूर पार्टी म्हणतो. त्या लेबर पार्टीला त्यांनी 2000 पाऊंडाची घसघशीत मदत केली. म्हणजे बघा, नुकतीच ते स्वतः राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होऊन एक काळ्या पाण्याची सजा मंडालेच्या तुरुंगातनं परत आलेले आहेत पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर गोर गरिबांकडनं, श्रीमंतांकडनं पैसे गोळा करून त्यांनी कोणाला दिले तर भारतीय स्वातंत्र्य लढायला नाही दिले. त्याला तर त्यांची मदत चालूच होती, परंतु त्यांनी ते प्रामुख्यानं पुरवले आणि ते उजळ माथानं उघडपणे अंडर द टेबल वगैरे काही नाही. त्याची रिसीट आहे, ती रिसीट सुद्धा लोकांना मी ती दाखवतोय तुमच्याकडून आलेली रिसीट. तुम्ही हे ऐकताना उदय सर बोलांच्या आधी मी तुम्हाला ती रिसीट दाखवतोय ज्यावरती 2000 पाऊंडांचा उल्लेख आहे आणि मजूर पार्टीचा देखील तुम्हाला उल्लेख दिसेल. जरा नीट बघून घ्या. आता सांगा सर. आता ही जी लेबर पार्टी आहे त्या लेबर पार्टीला खरं तर त्या काळी राष्ट्रद्रोहाखाली इंग्लंडमध्ये अटक कशी नाही झाली, बंदी कशी नाही झाली असं मला आश्चर्य वाटतं. कारण भारताविरुद्धच्या कारवायांना बढावा देण्याकरता म्हणून ही देणगी दिलेली आहे. म्हणजे खरं तर तिथेही याच्यामुळे गोंधळ माजला जावा ही टिळकांची, किंवा त्याला एक आपला समर्थक तिकडे मिळावा अशा प्रकारची टिळकांची योजना होती. आणि पुढे 1818 साली जेव्हा देणगी दिली त्यावेळेला लेबर पार्टीची हालत अतिशय खस्ता होती. त्यांना ब्रिटनच्या राजकारणामध्ये काही स्थान नव्हतं. त्यावेळी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा दबदबा होता आणि अनेक वर्ष कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचं सरकार ब्रिटनमध्ये येत होतं. 1924 ते 1931 म्हणजे 18 देणगी दिली, 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि 1924 ते 1931 मध्ये या लेबर पार्टीच्या सहाय्याने तिकडे एक प्रकारची मिलीजुली सरकार, ज्याला आपण आता म्हणतो की 2-3 पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, तसं त्यांना त्या कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये एक युतीच्या आघाडीच्या सरकारमध्ये स्थान मिळालं
आणि तत्कालीन विदेश नीती, तत्कालीन संरक्षण सिद्धता, तत्कालीन फॉरेन पॉलिसी, तत्कालीन आरोग्य पॉलिसी, तत्कालीन एज्युकेशन पॉलिसी यांच्यावर त्यांचा थोडाफार प्रभाव पडायला लागला आणि ब्रिटिश संस्थेमध्ये पहिल्यांदा लेबर पार्टीने आवाज उठवला आणि तो म्हणजे भारतीयांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी मदतीची बीज पेरलेली होती त्याचं फळ काय आलं बघा. किती किती दूरदृष्टी होती बघा या माणसाची. 1920ला दुर्दैवाने 18ला मदत केली आणि 1920ला टिळक गेले. त्यामुळे लेबर पार्टीची एक हाती जी सत्ता नंतर पुढे आली ती पाहायला काही टिळक हयात नव्हते. त्यांची जी दीर्घकालीन अत्यंत धूर्त, ज्याला आपण बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंटरनॅशनल डिप्लोमसी म्हणतो, ती जी ते खेळत होते त्याचं फळ त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघता आलं नाही. टिळकांचं हे वैशिष्ट्य की इंग्लंडला जर टक्कर द्यायची असेल तर आपण सुद्धा तितकंच उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालं पाहिजे, मोठे मोठे उद्योग आले पाहिजेत आपल्याकडे. म्हणून तळेगावला त्यांनी पैसा फंडातून काच कारखाना आपल्याकडे काढला. अनेक ठिकाणी त्यांनी कारखानदारीला बढ़ावा देण्यासाठी म्हणून नगर जिल्ह्यातल्या प्रयत्न साखर केल्याचं कारखानदारीला त्याला असा बढ़ावा दिलाय आपल्याला दिसतं. आणि त्या काळात लक्षात घ्या, त्या काळात त्यांनी केसरी कुठल्याही सरकारी जाहिरातीच्या विना प्रॉफिट मध्ये चालून दाखवलेला आहे. हो. त्या काळातलं सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी भारतामध्ये प्रिंटिंगचं आपल्याकडे आणलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, ज्या आज क्राऊड फंडिंगचा उल्लेख आपल्याकडे केला जातो, उद्योगधंदे उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग पाहिजे, क्राऊड फंडिंग पाहिजे, ते पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीसाठी, पॉलिटिकल पार्टीसाठी, डेमोक्रेसीसाठी क्राऊड फंडिंग दिलं पाहिजे. ही भावना भारतीयांमध्ये सर्वात पहिले कोणी रुजवली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी रुजवली. आणि टिळकांची विश्वासार्हता इतकी अफलातून होती, लोकप्रियता इतकी पराकोटीला पोचलेली होती की टिळकांनी आवाहन केल्यानंतर अख्खा देश त्यांच्या आव्हानाने हलत होता. आता याचा परिणाम काय झाला सांगू. टिळकांनी आवाहन केल्यानंतर पैसे जमायला लागले. मग ते ब्रिटिशांच्या लेबर पार्टीसाठी जमायला झाले, पैसा फंडासाठी त्यांच्याकडे पैसे जमा झाले. याच्यामुळे ब्रिटिशांच्या पोटात दुखलं हे तर आपण समजू शकतो. परंतु तत्कालीन वर्तमानपत्र जे होतं टाइम्स ऑफ इंडिया, त्या टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा याच्यावर टीका करणारे लेख लिहिलेले आहेत. आणि टिळक हे कोइर्शन आणि फोर्स, म्हणजे तुम्ही बलाचा आणि फसवणूक करून हे पैसे गोळा केले जात आहेत अशा प्रकारचे एक शेलके आरोप त्यांनी केलेले आहेत. पण टाइम्स ऑफ इंडियात एक गोष्ट विसरलं त्यांच्या नजरेतनं, की म्हणजे टिळकांनी काही फक्त श्रीमंतांकडनं पैसे घेतले नाही, तर टिळकांना पैसे देणारे बरेचसे असे गोरगरीब होते की ज्याने आपल्या रुपया 2 रुपयाच्या कमाईतून त्यांना आणा दीड आणा दिलेला आहे. हे टिळकांचं वैशिष्ट्य होतं. म्हणून टिळक आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्यांचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या, टिळकांना ते काय रोज उठून सकाळी ब्रिटनला दर महिन्याला ब्रिटनला जात नव्हते. हा माणूस वयाच्या 62व्या वर्षी, 1856चा जन्म, 1918 साली 10 ऑक्टोबरला ते पहिल्यांदा आयुष्यात ब्रिटनला गेले. आणि त्यावेळेला लेबर पार्टीचा संस्थापक होता केआर हार्डी. त्याच्या त्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर फोटो छापलेला आहे. त्या केआर हार्डीची अशी इच्छा होती की टिळकांबरोबर एक मोठी मीटिंग व्हावी, एक कॉन्फरन्स व्हावी आणि त्याच्यात भारताच्या स्वातंत्र्याची चर्चा व्हावी. परंतु काही कारणांनी ती भेट होऊ शकली नाही. खरं तर त्याची योजना आधीपासूनच होती आणि त्यावेळेला जी फलद्रूप होणार होती त्यावेळेला नेमकं टिळकांना मंडालेच्या तुरुंगात डांबलं गेलं. त्यांची सुटका झाली आणि पुन्हा ती मीटिंग ठरलेली होती. पण त्यावेळेला पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेचच त्या दरम्यानच्या काळातच दुर्दैवाने हार्डीचं निधन झालं आणि त्याच्यानंतर टिळक इंग्लंडला काही 1918 नंतर जाऊ शकले नाहीत. तेव्हा त्यांचे दूत म्हणून खानदेशचे विदर्भाचे सुपुत्र दारासाहेब खापर्डे यांनी टिळकांचं दूत म्हणून काम केलं आणि लेबर पार्टीशी संबंध सुधारले आणि ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्भत्सना पोचवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते दाराबाई नौरोजी यांच्या काळापासून जी सुरुवात झाली त्याचे अग्रणी कोण होते तर ते लोकमान्य टिळक होते आणि त्यांना दादासाहेब खापर्डे यांनी प्रचंड मोठी साथ दिली. म्हणूनच तो जो व्हॅलेंटाईन चिरोल हा जो टिळकांच्या आयुष्यातला खटला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच टिळकांना असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं. शेवटची 7 मिनिटं आपल्याकडे आहेत सर. काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेतून बोलतोय. या सगळ्यामध्ये म्हणजे या सगळ्या लेबर पार्टीचा इतिहास, त्याचं ते सगळं आपण माहित आहे. लेबर पार्टी पुढे कशी झाली. या डोनेशन जे 2000चं दिलंय, म्हणजे 200 फक्त त्यांना जमली होती 200 पाऊंड आणि टिळकांनी 2000 पाऊंड दिलेले होते. या डोनेशनचं महत्व काय आहे
आणि पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 1947ला आपण आलो त्यावेळेला पंतप्रधान कोण होते, त्यांनी कसं दिलंय आणि याचं महत्व काय, हे जरा आपण आता शेवटच्या 5-6 मिनिटांमध्ये आपण एक एक लक्षात घ्या की टिळकांनी काही चॅरिटी केलेली नाही. टिळकांनीही एक चोख राजकीय आणि जिओ पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. दुर्दैवाने त्याचे रिझल्ट त्यांना पाहता आले नाही. अशा प्रकारची डोनेशन्स मिळूनच लेबर पार्टी निवडणूक जिंकत गेली. त्याचा त्यांना प्रचंड मोठा उपयोग झाला. आणि तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे ती रिसीट जी आहे ना, ती रिसीट आता तुम्ही दाखवताय, त्या रिसीट बरोबर लेबर पार्टीचा जो खजिनदार आहे त्याचं नाव आहे हँडरसन. त्या हँडरसनने टिळकांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा मजकूर माझ्याकडे आहे. तुम्ही प्रथम इंग्रजीत आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद सांगतो. प्लीज फाइंड हिअर विथ 2000 pound which you send us the other day. Indeed, it is a generous donation and Labour Party is grateful. We are in complete sympathy with aspirations of Indian people to attain Swaraj. I assure you that our party will do everything in its power to help you and the cause of Indian democracy towards freedom. ही जी तुम्ही 2000ची आम्हाला पाऊंडाची बहुमूल्य देणगी दिलेली आहे, ते इतकं मोठं डोनेशन आहे की त्याचा आम्ही आदर करतो आणि त्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत. आणि तुमची जी स्वराज्याची महत्वाकांक्षा आणि मागणी आहे त्याबद्दल आम्ही अत्यंत सहानुभूतीने विचार करत आहोत. आणि त्याकरता भारतीयांना स्वातंत्र्य स्वराज्य मिळावे याकरता तुमच्या बरोबर आम्ही आहोत. आय अश्युअर यू दॅट आवर पार्टी विल डू एव्हरीथिंग. त्याकरता जे जे करावे लागेल ते करण्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जेणेकरून तुमच्या देशाला लोकशाही प्रदान होईल आणि तुमचे राज्य येईल. दुर्दैवाने हे इतका सगळा जमवून आणलेला घाट नंतर 1920 नंतर ज्यांच्याकडे नेतृत्व गेलं त्या गांधीजींना कळला नाही. आणि गांधीजींनी याचं वर्णन इमॉरल ऍक्टिव्हिटी, अनैतिक कृत्य असं केलेलं आहे. याचं एक दुसरं कारण आहे. मी गांधीजींना दोष अजिबात देत नाही. आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड द टू फिलॉसॉफीज. त्यांचं महत्व जे होतं ते एक प्रकारे ज्याला आपण काय म्हणू नैतिक नेतृत्वावर होतं. आणि टिळकांचं नेतृत्व हे जास्त जहाल आणि प्रॅक्टिकल अशा स्वरूपाचं होतं. म्हणून त्याचं महत्व आहे. तेच क्रांतिकारकांची प्रेरणा होतं आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांनी स्वातंत्र्याच्या प्राप्तीमध्ये भोगलेले. पुढे 1947 जेव्हा हाच मजूर पक्ष सत्तेवरती आला आणि याच मजूर पक्षानं स्वातंत्र्य दिलंय सर, हे विसरून चालणार नाही. ऍब्सोल्युटली बरोबर आहे तुमचं. कारण त्याच वेळेला चर्चिलचं वॉर हिरो म्हणून प्रसिद्ध झालेले होते आणि चर्चिल जिंकून येतील असं वाटलं होतं. परंतु चर्चिल जिंकून आले नाहीत आणि क्लेमंट ॲटली यांच्या नेतृत्वाखालची लेबर पार्टी सत्तेवर आली. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, लेबर पार्टीचा प्रमुख म्हणून जेव्हा क्लेमंट ॲटली जॉर्ज 6 ला भेटायला गेले, इंग्लंडचे तत्कालीन राजे, तेव्हा त्यांना इतका धक्का बसला होता. द क्राऊन सिरीज मध्ये तो प्रसंग अतिशय सुंदर चित्रित केलेला आहे. आणि तेव्हा ते सांगतात, 1 मिनिटात दोघांच्यात काहीच संभाषण होत नाही, बिकॉज किंग जॉर्ज इज स्टन्ड, शॉक्ड. तेव्हा ते सांगतात की अहो, मला निवडून दिलेलं आहे, तर मी तुमच्याकडे आता पंतप्रधान पद होण्यासाठी एक परवानगीसाठी किंवा तुम्हाला ते सांगण्यासाठी आलोय. ते अतिशय रुक्षपणे किंग जॉर्ज म्हणतात, येस आय केम टू नो थ्रू 6 PM न्यूज. मी ही बातमी ऐकली तुझ्या विजयाची 6 वाजताच्या बातम्यातून. हा सगळा अतिशय वेगळा इतिहास आहे. केनिन्सन अप्रोच घेऊन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीकडे पाहणारं एक सरकार आलं. खरं तर केनिन्सन अप्रोच ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि त्याला विरोध करणारी एक फिलॉसॉफी, ही सगळी मांडणी अतिशय आकर्षक असेल. कधीतरी आपण त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करूया. परंतु या लेबर पार्टी, मग पुढे हॅरॉल्ड विल्सन आले, त्याच्यानंतर जेम्स कॅलगन आले, या सगळ्यांनी भारतीय स्वातंत्र्याला एक प्रकारे हातभार लावला असं आपल्याला म्हणावं लागेल. या सगळ्यांची म्हणजे विशेषतः क्लेमंट ॲटली आणि हॅरॉल्ड विल्सन यांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे घनिष्ठ संबंध होते, हे देखील इथं नोंद केलं पाहिजे. प्रचंड चळवळ होम रूलची, उदंड खळबळ यत्नांची, बोला जय जयकार बंधू स्वारी आली टिळकांची. कवी गोविंदांच्या या कवितांच्या ओळी आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहेत. नुसत्या ओळी लक्षात आहेत, कर्तृत्व मात्र आपण विसरून जातो. निदान टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तरी ती 2000 पाऊंडांची मदत नुसती मदत नव्हती, देणगी नव्हती, तर ती भारतीय स्वातंत्र्याच्या पायाभरणीतला महत्वाचा दगड होता, हे विसरून चालणार नाही. बिना खडग बिना ढाल हे अभिमानानं सांगताना
ही ढाल देखील आणि हे शस्त्र देखील टिळकांनी चालवलेलं होतं, हे सुद्धा विसरून चालणार नाही. आज निवडुकर सरांच्या मुळे आपल्या सगळ्यांना ही माहिती जितकी मिळाली आहे ना, ती खरोखरच खूप उपयुक्त आणि टिळकांच्या कर्तृत्वाचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची ही संधी आहे. टिळक, माफ करा आम्हाला, आम्ही तुमचं मोठेपण विसरू शकलो नाही. लोकमान्य या शब्दाचा अर्थ आम्हाला कळला नाही, म्हणून आमच्यातलेच काही कृतज्ञ तुम्हाला भटमान्य म्हणू लागले. ज्यांना जे म्हणायचंय ते म्हणू देत, पण 2000 पाऊंडांची मदत एक माणूस आपल्या एका हाकेसारशी गोळा करतो आणि ती ठरते भारतीय स्वातंत्र्याच्या पायाभरणीतला महत्वाचा मुद्दा. म्हणूनच टिळक, तुम्ही ग्रेट होतात, ग्रेट आहात, ग्रेट राहालच. आभार उदय सर, खूप खूप आभार आपण या सगळ्या धन्यवाद. विषयावरचा उलगडा केल्याबद्दल. धन्यवाद सर.